ठाकरे आता बैठक घेऊन बोलतायत, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती आपण कमी पडतो आणि त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले की आता मुंबई महापालिका आहे, आगामी महापालिकेमध्ये खेत पसताने से क्या फायदा। हो 2002 मध्ये स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, जो काँग्रेस के साथ जाएगा दुकान बंद होईल। आपण आपल्या पित्याचंच ऐकायचं नाही असं कोणी ठरवलं असेल तर मग काय करायचं। हो जर 2019 मध्ये त्यांनी काहीच विश्वासघात केला नसता, आज त्यांचा सन्मान कायम राहिला असता आणि माननीय मोदीजींच्या बरोबरीने सन्मान त्यांच्या खुर्ची लागून त्यांची तुम्हाला उशीर झाला का थोडासा ठाकरेंच्या? आता काय फायदा। आता तुमच्याकडे किती महागडे रिझर्वेशन असेल, गाडी सुटून गेली तर स्वातंत्र्यानंतर पुन्हा गाडी परत आली आणि तुमचं रिझर्वेशन त्या गाडीत बसवायचं काम झालं, असं कधी छूट गया। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शपथविधीचं निमंत्रण आहे काय? हो त्यांना निमंत्रण शिष्टाचारानुसार असतंच, ते विधान परिषद सदस्य आहे। एकदा त्यांना प्रश्न विचारा की ते येणार आहे का, फक्त तुम्ही निमंत्रणाची चिंता करता, पण निमंत्रण दिल्यानंतर निमंत्रणाचा अपमान करणार नाही ही शाश्वती तुम्ही घ्या ना पत्रकार म्हणून। चौथा स्तंभ आहे आणि चौथ्या स्तंभाची काळजी आहे। लोकशाहीचा अपमान कोणताही राजकीय पक्षाचा नेता करू द्या, त्याला सोडायचं नाही, एकदा तुम्ही माहिती घ्या। शेजारची खुर्ची मिळेल का उद्धव ठाकरेंना? व्यासपीठावर उद्धव ठाकरेंना खुर्ची मिळेल का? हो जिथं विधान परिषद सदस्य आणि माजी मुख्यमंत्री बसतील तिथं खुर्ची असणारच आहे। असं आहे की प्रोटोकॉल मध्ये शिष्टाचारामध्ये जो काही शिष्टाचार आहे त्याच्या बाहेर थोडी जाता येतं। आता उद्या तुम्ही म्हणाल की एखाद्याचा वय राज्यपाल महोदयांपेक्षा जास्त आहे म्हणून राज्यपालांच्या पेक्षा त्यांना मोठी खुर्ची द्या, असं होतं।